शिवसेना जिल्हाप्रमुख महेंद्रभाऊ चंडाळे यांचा वाढदिवस सांगलीत उत्साही वातावरणात पार पडला। या निमित्ताने विविध सामाजिक आणि संघटनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। विशेष म्हणजे वाढदिवसाचा केक न कापता शहरातील 51 शाखांचे फीत कापून वाढदिवस साजरा करण्यात आला। यावेळी शोले स्टाईल पत्रकार दीपक चव्हाण यांचा देशभक्तीपर गाण्याचे कार्यक्रमाने वातावरण भक्तिमय झाले होते। या कार्यक्रमाचे प्रमुख म्हणजे शिवसेनेचे मंत्री राजेश क्षीरसागर यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। पदाधिकाऱ्यांनी आपल्या भाषणातून महेंद्रभाऊ चंडाळे यांचे कार्य, नेतृत्व आणि संघटन कौशल्याची प्रशंसा केली। मंत्री राजेश क्षीरसागर यांनी यावेळी भाषण करताना जोरदार भाष्य केलं। ते म्हणाले, बोर्ड ज्यांनी कोणी फाडले त्यांना कदाचित लक्षात नसेल ते महापालिकेत काम करतात, त्यांना कदाचित लक्षात नसेल की ते महापालिकेत काम करतात। त्यांचा बाप या महाराष्ट्राच्या नगरविकास खात्याचा मंत्री आहे। त्यांच्या या वक्तव्याने उपस्थितांमध्ये जल्लोष उसळला। तसेच त्यांनी कोल्हापुरातील 507 कर्मचाऱ्यांना कायम करण्यात आल्याची माहिती देत सांगलीबाबत मोठी घोषणा केली। हीच प्रक्रिया सांगलीतही राबवून 1200 बदली होऊन आलेल्या मानधन कर्मचाऱ्यांना लवकरच कायम करण्यात येईल असे आश्वासन मंत्री क्षीरसागर यांनी दिले। कार्यक्रम उत्साहात पार पडला असून यामधून शिवसेनेच्या संघटन शक्तीचा प्रत्यय पुन्हा एकदा आला। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना ताकदीने लढेल असा विश्वास कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला। पण दोन गोष्टी मला या ठिकाणी पत्रकार बांधवांच्या माध्यमातून सांगलीकरांच्या समोर आणायच्या। एक म्हणजे मित्राच्या माध्यमातून MRDP प्रोजेक्ट येतोय। MRDP प्रोजेक्टसाठी मी मध्ये देखील आलो होतो। सांगली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक देखील घेतली। जी पूर्ण परिस्थिती 2019 आणि 21 ला या सांगली जिल्ह्यामध्ये आली होती। मला या ठिकाणी नितीन राजे म्हटले की या ठिकाणी देखील पाऊस होता, इथनं बोटीतून जावं लागायचं। ही परिस्थिती सांगली आणि कोल्हापूरमध्ये देखील होती आणि पुढच्या काळामध्ये या ठिकाणी अशी परिस्थिती असणार नाही। 3200 कोटी रुपये खर्च करून महाराष्ट्र शासनानं कोल्हापूर आणि सांगलीचा पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी MRDP प्रोजेक्ट जाहीर केलेला आहे। लवकरच या प्रकल्पाला सुरुवात होते। गेल्या वर्षी आपण पाहिलं असेल, गेल्या वर्षी देखील पावसाची फार वाईट परिस्थिती होती, पण पूर्वीच्या काळामध्ये जे कर्नाटक आणि कोल्हापूरच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं कोऑर्डिनेशन नव्हतं, अधिकाऱ्यांचं कोऑर्डिनेशन नव्हतं, ते गेल्या वेळेला आपण करून दाखवलं आणि त्यामुळे पूर परिस्थिती उद्भवली नाही। पुढच्या काळामध्ये निश्चितपणे जे एक्सेस पाणी या ठिकाणी आहे ते आपण पाईपलाईनद्वारे धाराशिवकडे वळवणार आहे आणि त्यामुळं सांगली जिल्ह्यामध्ये, सांगली तालुक्यामध्ये, शहरामध्ये परत पाणी येणार नाही या दृष्टीने आम्ही निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत। सांगली शहराचा दुसरा एक महत्त्वाचा विषय परवा चर्चेला आला होता। सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहे, जे 1200 कर्मचारी कंत्राटी पद्धतीने महापालिकेमध्ये काम करतात त्यांना आम्ही लवकरच, ज्या पद्धतीने कोल्हापूर शहराचे 507 कर्मचारी हे कायम केले, या पद्धतीने 1200 कर्मचाऱ्यांना देखील लवकरच आम्ही कायम करणार आहोत की जेणेकरून 30-35 वर्ष त्यांना न्याय देण्याची आमची भूमिका आहे। त्याचबरोबर प्रामुख्याने आज या ठिकाणी कृष्णामाई महोत्सवाचा या ठिकाणी चर्चा झाली। महेंद्रभाऊ काम करत असताना काही गोष्टींना अडचणींना सामोरं जावं लागतं, पण आपण काम करत असताना अडचणीशिवाय किंवा हरडशिवाय आपल्याला जीत पण मिळत नाही, विजय पण मिळत नाही, अशा अनेक गोष्टी असतात। सत्ता आज प्रामुख्याने आपण जो विषय या ठिकाणी मांडलेला आहे, तुमचे बोर्ड कोणी फाडले, मी या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून इशारा देतोय, ज्यांनी कोणी फाडले त्यांना कदाचित लक्षात नसेल ते महापालिकेत काम करतात आणि दुसरं त्यांना हे लक्षात नसेल की त्यांचा बाप या महाराष्ट्राच्या नगरविकास खात्याचा मंत्री आहे आणि या प्रकरणाची लवकरच चौकशी करून ज्यांनी कोणी अशा पद्धतीनं शिवसेनेचे बोर्ड फाडलेले आहेत यांना शिवसेना बिलकुल यांना सोडणार नाही। पुढच्या काळामध्ये याची चौकशी करून या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, एवढं तुम्हाला मी आज या ठिकाणी शब्द देतो। शिवसेना वाढत राहील, सर्वांनी एकत्र राहावं। पुढच्या काळामध्ये या सांगलीच्या निवडणुका महत्वाच्या आहेत। मी येत राहीन, संपर्क काय, मी अनेक वेळा या ठिकाणी यायला तयार आहे। काही नसताना आपण सुरुवात केली 3 वर्षापूर्वी, आपण प्रयत्न करत राहिलो। सन्माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे काम सर्वांना भावले आहे आणि त्यामुळे अनेक जण आज पक्षात येणार आहेत, पण आपली जी मंडळी आहेत, जीवाभावाची मंडळी आहेत, त्यांनी सर्वांनी एकत्र राहणं गरजेचं आहे। पुढच्या काळामध्ये यश मिळाल्याशिवाय बिलकुल मला वाटत नाही यश नाही मिळणार आणि त्यामुळे तुम्ही सर्वांनी ताकदीने पुढे जावा, निवडणुकांच्या पुढच्या तयारीला लागा। आपल्याला महेंद्रभाऊ शुभेच्छा देत असताना आपल्याला उदंड आयुष्य लाभो,
अशी मी आई तुळजाभवानीच्या चरणी परत एकदा प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद.